जय श्रीराम मित्रांनो, कसा आहे सा बरा आहे ना? व्यायाम करता ना? अरे करायलाच पाहिजे. तर बरेच मित्र मला म्हणालेले तू डाएट काय काय करतोयस. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी डाएट काय काय खातोय ते तुम्हाला आता सांगणार आहे. तर लक्ष देऊन ऐका आणि बघा. पण मित्रांनो, यामध्ये मी सगळं मिक्स करून ठेवलंय, सगळी कडधान्य बघा. आज मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, यात सगळं कडधान्य मिक्स. यामध्ये हरभूर, छोले, परत सोयाबीन, वाटाणा हे एकत्र सगळं मिक्स केलंय मी. कडधान्य भिजवून खाल्ल्यामुळे मित्रांनो क आणि ब जीवनसत्व मिळतं. मित्रांनो, कडधान्य बरोबर मी सब्जा सीडला पण माझ्या डाएट बघा, शेंगदाणे आणि मिक्स ड्रायफ्रूट पण माझ्या डाएट मध्ये ऍड केलेलं आहे. मित्रांनो, मी व्यायामाच्या आदल्या दिवशी हे सगळं भिजत घालतोय. आता मी सगळं भिजत घालणार आहे. जरा जरा सगळ्यात जरा जरा घ्यायचं. पहिल्यांदा घेतलं कडधान्य, नंतर मी मटकी सेपरेट याच्यात भिजत घालतोय. हे बघा, असं जराशी टाकायची. त्यानंतर घ्यायचं सब्जा सीड्स, जराच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. घ्यायचं शेंगदाणे, मिक्स ड्रायफ्रूट पण सेपरेट याच्यात भिजत घालायचं. त्यानंतर सगळ्यात जरा जरा पाणी ओतून ठेवायचं मिक्स ड्रायफ्रूटमध्ये, मटकीमध्ये आणि नंतर सब्जा सीडमध्ये. सकाळी उठल्या उठल्यावर भावानो पहिल्यांदा तोंड धुवायचं आणि सब्जा सीड प्यायचं. आपल्या अंगातली उष्णता कमी करण्याचं काम सब्जा सीड करते मित्रांनो. तर मित्रांनो, मला काही मित्र म्हणतात तू सप्लिमेंट घेतोयस त्यामुळे तुझी एवढी बॉडी आहे. तर मित्रांनो, मी घेतो सप्लिमेंट, खोटं बोलत नाही, घेतो सप्लिमेंट. काय बघा, हे सप्लिमेंट होतं ते मी कधी घेतो 6-7 महिन्याआधी. तेव्हा माझं वेट किती होतं, 63. त्यानंतर मला डेंग्यू झाला, मी आजारी पडलो. तेव्हा माझे वजन म्हणजे 53 इतकं आलेलं खाली. मग त्यानंतर मी सप्लिमेंट घ्यायचं बंदच केलं. मग त्यानंतर मी हळूहळू नॅचरल बॉडी करायला सुरुवात केली. आता माझं वजन आहे 58. तर मी अजून वाढवायचा प्रयत्न करत आहे 60-65च्या दरम्यान. तर मी हे भाऊन हे माझं प्रॉपर डाएट आहे. मी हे या डाएटला फॉलो करतो. आता मी सप्लिमेंट काही घेत नाही, यातलं सगळं सप्लाय रिकामं झालं आहे. त्यामुळं मित्रांनो, मी नॅचरल बॉडी करत आहे. त्यामुळं तुम्ही मला सपोर्ट करायला लागते आणि ते करणारच तुम्ही. आणि जिमला यायला लागते, समजलं का? खोटं बोलायचं नाही, जिमला यायला लागते भावानो. जर तुम्हाला नॅचरल बॉडी बनवायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला लागते.